मयुरेश नेतकर यांच्या कार्याची पावती. प्रभाग 14 मध्ये रेणुका नेतकर यांच्या विजयासाठी आबालवृद्धांचा निर्धार. पनवेल महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग 14 मध्ये महायुतीच्या उमेदवार रेणुका मयुरेश नेतकर यांचा प्रचार आता एका वेगळ्या उंचीवर पोहोचला आहे. लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे मार्गदर्शन आणि आमदार प्रशांत ठाकूर व माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या विकासाच्या धोरणांना या भागात मोठी पसंती मिळत आहे. मात्र या प्रचारात सर्वात जमेची बाजू ठरत आहे ती म्हणजे रेणुका नेतकर यांचे पती मयुरेश नेतकर यांनी या भागात केलेला प्रामाणिक काम आणि दांडगा संपर्क. काम हीच ओळख. मयुरेश नेतकरांचा जनसंपर्क ठरतोय प्रभावी. साईनगर, बंदर रोड आणि बावण बंगला या परिसरात मयुरेश नेतकर यांनी गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक आणि नागरिक प्रश्न सोडविण्यासाठी झटून काम केले आहे. काम हीच ओळख या सूत्रानुसार त्यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर आज मतदारांच्या दारात जाताना कार्यकर्त्यांना अधिक आत्मबळ मिळत आहे. प्रभाग 14 मधील आबालवृद्ध नेतकर अशी हाक मारून स्वतःहून आपला पाठिंबा जाहीर करत आहेत. काय आहे तुमच्याकडे? ही निवडणूक जी आहे ही तुम्ही बघताय की सगळीकडे भारतीय जनता पार्टीचा प्रचार प्रसार चांगल्या प्रकारे झालेला आहे. लोकांचा प्रतिसाद अतिशय चांगला आहे, कारण प्रशांतदादा ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महानगरपालिका खूप चांगलं काम करते आहे. त्याच्यामुळे आपण बघितलं की बिनविरोध निवड या ठिकाणी उमेदवार निवडून आलेले आहेत. आम्हाला देखील तसाच प्रतिसाद सर्व शहरी भागात तसा आलेला आहे, गावात भागात पण तसाच प्रतिसाद आमच्यापर्यंत येतोय. आमचे कार्यालय त्या ठिकाणी सुरू होत आहेत आणि त्याच्यामुळे विकास आमच्याकडे जसा सर्वदूर चालू आहे. सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते सगळीकडे होत आहेत, गटारे नाले सगळीकडे चांगले होत आहेत, गार्डन या ठिकाणी चांगले होत आहेत. तसेच इतर ज्या ठिकाणी जे राहिलेले आहेत ते देखील चांगले होतील. आमच्या अगोदरचे जे नगरसेवक होते, आम्हाला नव्याने संधी दिली असं तुम्ही जे सांगताय, आमच्या अगोदरचे जे नगरसेवक होते त्यांनी देखील चांगलं काम केलंय आणि त्यांच्या कामाची पुण्याई देखील आम्हाला या ठिकाणी लावेल. आमदार प्रशांत ठाकूर साहेबांनी, सभागृह नेते परेश ठाकूर साहेबांनी, महापौर मॅडमनी चांगलं काम केलेलं आहे. त्यांनाच पुढे घेऊन आम्ही या ठिकाणी जाणार आहोत. या प्रभागातील आघाडीचे उमेदवार म्हणतात की आम्हाला महायुतीचं काही आव्हान नाही, त्याबद्दल काय म्हणाले तुम्हाला? मी महाआघाडीच्या उमेदवारांना कोणी ओळखतं का हे मला माहिती नाही, कारण मी जास्त जणांना काही बघितलं नाही. आम्ही जर बघू, चारही उमेदवार जे आहेत हे समाजकारणात काम केलेलं आहे, मी काम केलेलं आहे. त्याची पोचपावती माझ्या पत्नीला तिकीट देऊन पक्षाने दिलेली आहे. सारिका भगत मॅडम एवढ्या कार्यरत आहेत. इक्बाल काझी साहेब गेले अनेक वर्ष समाजात काम करतात, समाजात रुजलेले लोक आहेत. सतीश दत्तात्रय पाटील आमच्या पक्षासाठी 20 वर्ष काम करतात, त्यांच्या गावात काम करतात. आम्ही सगळे नावाजलेले लोक आहोत, लोकांमध्ये घुसलेले लोक आहोत आणि आम्हाला समाजातून चांगला त्याचा प्रतिसाद देखील मिळतो आहे. त्याच्यामुळे मी आमच्याबद्दल सांगेन की आम्हाला भरघोस मतं या ठिकाणी मिळतील. याचं रूपांतर आशीर्वादाच्या रूपाने आम्हाला भरघोस मतांमध्ये याचं रूपांतर होईल आणि चांगला प्रतिसाद आम्हाला या ठिकाणी लाभतोय. मतदारांना काय आव्हान कराल तुम्ही? मतदारांना हेच विनंती करणार की जे आहे तुम्ही 15 तारखेला निघा आणि जास्तीत जास्त वोटिंग करा. आता कमलला वोटिंग करा. आता बाकी जे आघाडीवाले, आता आघाडीवाले निशाणीच नव्हती, आता त्यांनी बोलतात ना हाताला पंजा सोडून सिटी मध्ये आले. आज ज्या माणसाला निशाणीचं ठिकाणा नाही तो लोकांचा काय विकास करा. धन्यवाद. तुम्ही पहिल्यांदा निवडणूक लढवता, काय वाटतं तुम्हाला? प्रचाराचे मुद्दे काय आहेत किंवा या प्रभागामध्ये काय कामं झाली पाहिजे? प्रभागामध्ये म्हणजे महिलांसाठी आम्हाला स्पेशली हे केलंय, तर महिलांना थोडंसं पुढे नेऊन आम्हाला महिलांसोबत काम करायचंय. नगरचं म्हणजे पूर्ण डेव्हलपमेंट करायची. दादांनी पनवेल डेव्हलप केलं, आम्हाला त्यांच्यासोबत काम करावं, आम्ही नगर सगळे डेव्हलप करू.